महायुतीतल्या शिंदेंच्या नाराजीचं काय, या सगळ्यावरती आता आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार निरंजन डावखरे, त्यानंतर शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर आणि त्याचबरोबर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत, तसंच मनसेचे नेते अविनाश अभ्यंकरही आपल्यासोबत असणार आहेत। पण तुर्तास मी या तिघांचं मनपूर्वक स्वागत करते। आजच्या चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे आणि सर्वात पहिला प्रश्न मला निरंजन डावखरे यांना विचारायचा आहे की ठाण्यामध्ये जे काही कालपासून घडलं आणि त्याआधी सुद्धा जे घडतंय की एक रस्सीखेच सातत्याने दिसती आहे भाजपमध्ये आणि शिंदे सेनेमध्ये, तर कशा पद्धतीने हे आव्हान स्वीकारलं जाणार आहे? कारण महायुतीतल्या नाराजी टाळण्याचं आव्हानही सातत्याने आपल्या सोबत असणार आहे निवडणुका होईपर्यंत। निरंजनजी, नाही, मुळात आपण जे मगाशी सांगितलं की महायुतीमध्ये नक्कीच ऑल इज वेल हे आपण 100% जाणून घ्या आणि त्याच्यामध्ये ठाण्यामध्ये जे काल घडलं आपल्याला एक समजून घ्यायला लागेल की ह्या आत्ताच्या ज्या निवडणुका आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ता हा ज्यावेळेस विधानसभा असेल लोकसभा असेल या इकडे फार ताकदीने काम करत असतो, त्याला अपेक्षा असते की या निवडणुकीमध्ये कुठेतरी त्याला संधी भेटेल आणि त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी ते पाठपुरावा करत असतात, काही गोष्टींवरती काम करत असतात। आता 2019 पासून ह्या विषयासाठी ज्याच्यावरती काल सगळं झालं त्याच्यावरती संजयजी केळकर हे सातत्याने पाठपुरावा करत होते, अधिवेशनामध्ये असेल मुख्यमंत्र्यांच्या मागे असेल आणि त्याच्यामुळे खरं तर ही श्रेयवादाची लढाई नाही, हे सगळं श्रेय महायुतीचं आहे। माननीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, यांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनाने सगळे निर्णय घेत असतात आणि त्याच्यामुळे हा श्रेय हा महायुतीचा आहे। पण ठाण्यामध्ये जी घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे, ज्याच्यावर आरोप झालेले आहेत मारामारी आणि हातापायी झाल्याचे आणि त्यावरती अर्थातच आपल्या माजी नगरसेवकांवरती नारायण पवारांवरती आरोप करण्यात आलेले आहेत, त्याचं काय? कारण ह्या सगळ्या स्थानिक गोष्टींचा कुठेतरी पडसाद उमटत नाहीये महायुतीवरही? नाही, याच्यामध्ये सोसायटीमधले काही महिला खाली उतरल्या होत्या, त्याच्यानंतर नारायण पवार त्या तिकडे गेले नाही गेले अजून याच्यामध्येही प्रश्नचिन्ह आहेत आणि ही मुळात एनसीची तक्रार झालेली आहे। खरं तर मीडियामधनं या गोष्टीला थोडंसं जास्त मोठं केलं गेलेलं आहे, तेवढी काही मोठी गोष्ट घडली नव्हती त्याच्यामध्ये। हो की त्या तिकडे काही थोडंसे बाचाबाची झाली, दोघांच्या मध्ये काही आरोप प्रत्यारोप झाले, पण ते एकंदरीत सगळ्यांना एकत्र आणण्याच्या दृष्टिकोनाने काही तसा प्रॉब्लेम नाही आणि आज नारायण पवारांनी त्याच्यामध्ये बाईट दिली की हे महायुतीची श्रेय आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र आहोत। बर, शायनाजी तुमच्याकडे येते, तुम्हाला हे मान्य आहे का की काल ठाण्यामध्ये फारसं काही तसं झालेलं नाहीये आणि या सगळ्या पातळीवरती आजही महायुती एकत्र आहे, परंतु काल शिवसैनिकांनी जी तक्रार केलेली आहे त्यातही अर्थात तथ्य असणार, तुम्हाला काय माहिती याबद्दल? सर्वप्रथम मला हे सांगायचंय की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि आमचे नेता एकनाथजी शिंदे युती कामावर उभं आहे, व्हॉट्सअपच्या अफवावरती नाही। असं सांगायचंय की कॅमेरा समोर दोन नेते बोलले की नाही बोलले, टेन्शन आहे की नाही, हे काय फिल्म स्क्रिप्ट नाही। हे महाराष्ट्र सारखा मोठ्या राज्यामध्ये ते जबाबदार नेते आहे आणि त्यांना माहिती आहे काय करायचंय, प्रगतीसाठी काय करायचंय। आमची एक विचारधारा आहे, ते विचारधारा आम्ही एकत्र ठेवलं आणि कामावरती नक्कीच तुम्ही टिप्पणी करा, परंतु हे अफवा हे रूमर मॉंगरिंग गॉसिप करायचं ते विपक्षचं काम असू शकतो। आम्हाला फक्त हे सांगायचं आहे की नेहमीच तुम्ही बघितलं 2022 पासून हे सरकारच्या एकच प्रगती प्रगती प्रगती, शेती असो, उद्योग असो, इन्फ्रास्ट्रक्चर असो, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन आहे, तर जॉईंट निर्णय आपण एकत्र घेऊ आणि घेतात। मला वाटते की तुम्ही उदाहरण बघा, मुंबई कोस्टल रोड असो, समृद्धी महामार्ग, शेतकरीसाठी योजना आहे, मोठे शायनाजी नक्कीच म्हणजे ह्या सगळ्या प्रगतीबद्दल डेव्हलपमेंटबद्दल आपण वेळोवेळी चर्चा केलेली आहे, त्यामुळे हा मुद्दा वेगळा आहे आणि तुमचा मुद्दा तुम्ही आधी मांडलात। पण मला आता किशोरीताईंना विचारायचं आहे की किशोरीताई, पटतंय का हे सगळं की महायुतीमध्ये सगळं व्यवस्थित चाललंय, ऑल इज वेल? तुम्हाला काय वाटतं? खरं म्हणजे महायुतीत काय चाललं आहे हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय। काय नाराजीचे सूर उठल्यानंतर एक तर दिल्ली किंवा दरेगाव या पलीकडे काही दिसत नाहीये, त्यामुळे मला असं वाटतं
अगदी मागचा थोडासा इतिहास जर आपण घेतला तर 2014ला आमचीच म्हणजे आमचे आणि भाजप मिळून सत्ता होती. त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब कितीतरी सभेमध्ये राजीनामा खिशात घेऊन भाजपबरोबर जायचं नाही म्हणजे नाही अशी रट लावत होते. त्यानंतर 2019चं इलेक्शन झालं. 2019ला जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला